राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमचे प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण एका नवीन अशा छान मुंबईमध्ये असलेल्या 400हून अधिक वर्ष झालेल्या एका मंदिराला भेट देणार आहोत। ते मंदिर आहे मुक्तेश्वर देवालय, जुहू येथील। तर चला आज या मंदिराला भेट देऊया। या मंदिराची विशेष म्हणजे हे मंदिर 7 मजली उंच आहे। 7ही माळ्यांवर खूप सारी मंदिरं आहेत, तर ते आज आपण पाहणार आहोत। तर मुक्तेश्वर मंदिर हे जुहू येथील इस्कॉन टेम्पलच्या समोर असलेले 7 मजली मंदिर आहे। अनेक हिंदू देवी देवतांना समर्पित या मंदिरात खूप छान आणि शांत वातावरण आहे। दुपारच्या वेळेत हे 3 ते 4 तास मंदिर बंद असतं, त्यामुळे हा टायमिंग आधी तुम्ही पाहून घ्या, नाहीतर तुमची फेरी फुकट जाऊ शकते। टायमिंग पहा आणि मगच या मंदिराला व्हिजिट द्या। तर चला पाहूया हे मंदिर। देवाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पवित्रतेने श्री गगनगिरी महाराज श्री पुष्पकांत अनंत म्हात्रे यांनी महाराष्ट्रातील पहिले आणि अद्वितीय मंदिर श्री सिद्ध सनातन मंदिर बांधले। श्री मुक्तेश्वर मंदिर जुहू 400 वर्षहूनही जुने असे हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये शनी नवग्रह भारतातील असं एकमेव मंदिर आहे जे 7 मजली उंच आहे आणि त्या 7ही मजल्यांवरती देवालय आहे। तर चला आज आपण पाहणार आहोत हे अद्वितीय असे मंदिर। आधी आपण मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया। पूर्वीच्या काळात या मंदिरात विटाचे बांधकाम केलेले छत आणि लाकडाची दरवाजे आणि उघडी आणि जाळीची कुंपणाची जागा होती आणि आतमध्ये मंदिराच्या श्री मुक्तेश्वर महादेवाची पिंड, तसेच श्री गणेश, विष्णू, देवी पार्वतीची लाकडी शालिग्राम मूर्ती, श्री हनुमान, सप्तपुरुषांची समाधी यांच्या मूर्त्या आहेत। असे म्हटले जाते की पेशवे राज्यानंतर हे मंदिर काही ब्राह्मणांनी बांधले आहे। त्या काळात जुहूमध्ये ब्राह्मणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। नंतर पुढील पिढी त्यांच्या सोयीसाठी गुडगाव, दादर या भागात स्थलांतरित झाले। मुंबई महानगरपालिकेने जुहू वे सध्या श्री मुक्तेश्वर मंदिर मार्ग 40 फूट रुंदीकरण करण्यासाठी आणि गांधीग्राम रस्ता 30 फूट रुंदीकरण करण्यासाठी काही जमीन घेतली। या दरम्यान श्री पुष्पकांत म्हात्रे यांना वाटले की मंदिराचे नूतनीकरण भारतीय पुराणतत्वानुसार शास्त्रानुसार करावे। त्यानुसार विश्वस्तांनी 24 नोव्हेंबर 1984 रोजीचा दिवस निश्चित केला। त्यांनी श्री गगनगिरी महाराजांना नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे आमंत्रण दिले। पायाभरणी करताना श्री गगनगिरी महाराजांनी श्री अत्रे यांना हेमांडपंथी पद्धतीचे मंदिर बांधण्यास सांगितले, म्हणून विश्वस्तांनी माननीय वास्तुशास्त्र बीजी उर्फ भानुदास भट यांना मंदिराचा आराखडा बनवण्यास सांगितले। त्यांनी ते कोणतेही शुल्क न घेता केले। त्यांच्या सल्ल्यानुसार कैलासवासी श्री हरिप्रसाद सोमपुरा यांची नियुक्ती करण्यात आली, कारण त्यांना हेमांडपंथी पद्धतीचे वैज्ञानिक ज्ञान होते आणि ते राजस्थानहून विलेपार्ले मुंबई येथे स्थायिक झाले। त्यांनी मंदिराच्या बांधकामाचा आराखडा बनवण्यास सुरुवात केली। श्री म्हात्रे यांच्या सल्ल्यानुसार कलाकृती, रचना, शिल्पकला ही सौराष्ट्रातून आणलेल्या चुनाखडीच्या दगडापासून बनवण्यात आली आहे। 20व्या शतकात मुंबईतील हेमांडप पद्धतीचे हे मंदिर तयार करण्यात आले। 10 वर्षांनी म्हणजेच 1994 मध्ये नूतनीकरण केलेल्या मंदिराच्या छताची स्थापना श्री गगनगिरी महाराजांनी पुन्हा केली। तसेच त्यांनी मंदिराच्या 7 मजली इमारतीचा आराखड्याचा पाया घातला। श्री मुक्तेश्वर मंदिराच्या आतील भाग पांढऱ्या संगमरवरी ग्रॅनाइटचा आहे। नूतनीकरण श्री मुक्तेश्वर आणि श्री हनुमान यांच्या देवता त्याच ठिकाणी आहेत आणि या मंदिरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे। तर त्या लिफ्टने आपण वर आलो आहोत। 10 रुपये तिकीट होती या लिफ्टची। इथून वर आलो आहोत। वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, पहिलेच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर लाभलेलं आहे, हे 12 ज्योतिर्लिंग आपण इथे पाहू शकता। आता आपण 7व्या मजल्यावर आहोत आणि 7व्या मजल्यावरून हळूहळू एक एक माळा उतरत आपण प्रत्येक
माळ्यावरील मंदिर पाहणार आहोत। याच माळ्यावर आणि याच मंदिरामध्ये अजून एक शंकर आणि पार्वतीची एक भव्य मूर्ती देखील आहे। ही बघा, पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी भव्य मूर्ती आहे आणि तिथे खाली एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे। ही बघा, शिवशंकराची आणि पार्वतीची पितळेमध्ये सुद्धा मूर्ती आहे आणि वरती पाहू शकता तुम्हाला तिथे नारद मुनी आहे। त्याच्यानंतर उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि वरती कार्तिकेय दिसतोय। आता आपण पाहू शकता, आपण परत पायऱ्या उतरून खालती आलो आहोत। हे उजव्या साईडला साईबाबांचं मंदिर आहे आणि पुढे पाहू शकाल तुम्ही इथे स्वामी समर्थांचं, गजानन महाराजांचं, तसेच अजूनही काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, त्या आपण आता पाहणार आहोत। या नवनाथांच्या मूर्त्या आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांची नावं लिहिलेली आहेत, ती तुम्ही थोडी पॉज करून झूम करून पाहू शकता। आता आपण परत एक माळा उतरून खाली आलो आहोत आणि उजव्या साईडला हे पाहू शकाल, इथे
इथे आहेत विठ्ठल रखुमाईंची एक भव्य मूर्ती आणि पुढे तुम्हाला अजून संतांच्या मूर्त्या भेटतील बघायला. ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, नामदेव, संत चोखामेळा अशा भरपूर संतांच्या इथे मूर्त्या आहेत, त्या पाहून घेऊ शकाल तुम्ही. आता आपण पायऱ्या उतरून परत खालती मंदिरात आलो आहोत. इथे आहेत नवदुर्गा, नवरूपामध्ये, त्याचबरोबर दुर्गा मातेची एक मोठी मूर्ती देखील आहे इथे. आता आपण आलो आहोत ते नवदुर्गेच्या मंदिरात. पहिली देवी आहे शैलपुत्री, दुसरी देवी ब्रह्मचारिणी, तिसरी देवी चंद्रघंटा, चौथी देवी देवी कुष्मांडा, पाचवी देवी स्कंदमाता, सहावी देवी आहे कात्यायनी देवी, सातवी देवी कालरात्री, आठवी देवी महागौरी, नववी देवी सिद्धिदात्री आणि 10वी देवी सरस्वती. आणि हे नवदुर्गेचं रूप किती सुंदर आहे. आता आपण परत एकदा पायऱ्या उतरून जाणार आहोत अष्टविनायकाच्या दर्शनासाठी. चला.
आता आपण परत पायऱ्या उतरून अजून काही देवतांच्या मूर्त्या व त्यांचे अवतार जे आहेत, त्यांनी अवतार घेतले होते देवांनी, त्या अवतारांचे रूप पाहण्यासाठी या आता मंदिरात आलो आहोत. आणि इथे अजून एक मूर्ती आहे, ती म्हणजे बालाजीची खूप मोठी अशी छान मूर्ती आहे, ती आता आपण पाहणारच आहोत. आता परत आपण माळे उतरून खाली जात आहोत. आता आपण पहिल्या माळ्यावर आलो आहोत आणि इथे एक छोटंसं मूर्त्यांचं संग्रहालय आहे, ते आपण ते पाहणार आहोत. चला ते संग्रहालय पाहूया. आता आपले 7ही माळे बघून झालेले आहेत, पण अजून एक मंदिर आहे ते पाहणार आहोत, ते म्हणजे नवग्रहाचे मंदिर. चला आता ते पाहायला जाऊया आपण. आता आपण मंदिराच्या डाव्या बाजूने आता समोर चाललो आहोत. तुम्हाला मी म्हणाली होती ना, इथे समोरच एक इस्कॉन मंदिर देखील आहे. या इस्कॉन मंदिराचा देखील मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे, तर तुम्ही लवकरच पहा. हे बघा समोरच आहे इस्कॉन मंदिर झू मधील. आता आपण जातो आहे नवग्रहाचे मंदिर पाहायला.
चला आता आपण या मंदिरातून लवकरच निरोप घेत आहोत। 400 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आणि या मंदिराबाबतची माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। खूप उन्हात मी जाऊन हे सर्व मंदिरं एक्सप्लोर तुमच्यासाठी करत आहे। प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।